आम्ही सारे खवय्ये. चला आता आपण जाऊ पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आहे? पुढची छान गोड रेसिपी आहे काय नाव? पनीर हलवा बर्फी. पनीर हलवा बर्फी. मला साहित्य सांगता काय काय? हा, पनीर, साखर, रवा, हे बदाम पावडर आहे, बदाम आणि काजूचे काप आहे, तूप, वेलची पावडर आणि ही चेरी आहे डेकोरेशन साठी, केशर, टुटी फ्रुटी, पिस्ताचे काप आहेत आणि ही पण टुटी फ्रुटी. आता आपण काय करायचंय? पहिल्यांदा आपण तूप घालूया. साजूक तूप. हा, किती? हा 2 चमचे. हा बस. ओके. आता आपण याच्यात रवा घालूया आणि आता आपण आता काय करायचं? आता याच्यात पनीर घालूया आपण. हा असा गुलाबी झाला रवा की त्यात पनीर घालू. ते घाला पूर्ण लागेल. हा, आता आपण याच्यात साखर घालू. किती? अर्धी. हा बस. आता हे सगळं मिक्स झालंय. आता आपण याच्यावर झाकण ठेवून याला एक वाफ आणू. अच्छा. बरं, मुलगा आणि मुलगी स्पोर्ट्स मध्ये कधी होते का? स्पोर्ट्स, आर्ट्स? माझा मुलगा स्पोर्ट्स मध्ये पण चॅम्पियन होता. त्याला रनिंग खूप आवडायचं. रनिंग, चेस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ड्रॉइंग मध्ये पण छान होता. बरं, आता काय करतो तो? आता फक्त क्रॉसवर्ड. आता फक्त क्रॉसवर्ड. कारण आता जॉब मुळे वेळ मिळत नाही ना. बरं, पण शनिवार रविवार पण घरात क्रॉसवर्डच असतं. नाही असं नाही, तुम्ही त्याला सांगायला पाहिजे ते बॅडमिंटन खेळायला बाहेर पडायला पाहिजे. हो, आता पडायचा, पण आता काय होतं, मुलगा झाला ना, ते त्याच्यासोबत वेळ पाहिजे ना त्याला. अच्छा, त्याच्यामुळे. ओके. नाही, खूप काळजी घेतो आमची पण, आई वडिलांची खूप काळजी. मी तर ते सगळ्यांना म्हणजे सांगणार, म्हणजे मी गर्वाने सांगणार की प्रत्येक आईच्या पोटी मंगेश येऊ दे आणि रुपाली सारखी सुनबाई मिळू दे. पण असं घडलं तर मग त्या मंगेशचं महत्व काय राहिलं? बरोबर की नाही? त्यामुळे जे आहे ते करेक्ट आहे. सगळ्यांच्या पोटी मंगेश आणि रुपाली सारखी सून आली तर किंमतच राहणार नाही मंगेशची. तसं नको, हे आहे ते करेक्ट आहे समीकरण. आता हे झालं. ओके, आता काय करायचं? आता आपण त्याच्यामध्ये बदाम पावडर घालूया. आता ते काप घालूया. हा बस. आता गॅस बंद केला तर चालेल. बंद करू? हा केलं. काय परत तुम्ही टाका असं म्हणलं तर वांदे, तेवढ्यात मी शिल्लक आहे ते काजू मोड लागलो, लपडा नको. ओके, आता काय? आता आपण याला थोडं तुपाचा हात लावूया. लावू तुपाच्या? हा. हॅलो, अजून नाही, बस बस. आणि आता याच्यात थोडं हे केशर घाला थोडस त्याच्यात. हा, केशर बरोबर पडलंय ना? हो हो. असं म्हणाल आमच्याकडे काही खवय्ये आहेत असे खवचटपणे बोलणारे मला. ओके. पिस्ता पावडर टाकूया. थोडी वेलची. आता आपण याच्यावर त्या चेरीनी डेकोरेशन करूया. हा, म्हणजे कापून झाल्यानंतर बरं, आता एक उदाहरण म्हणून आपल्या खवय्यांना चेरी अशी ठेवायची. किती सुंदर दिसते, मस्त दिसते. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीर हलवा बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, साखर, रवा, साजूक तूप, काजू आणि बदामाची पूड, काजू आणि बदामाचे तुकडे, वेलची पूड, चेरी, केशर आणि गार्निशिंग साठी टूटी फ्रुटी. कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यावर रवा खरपूस भाजून घ्यावा. त्यामध्ये कुस्करलेलं पनीर आणि साखर घालून मिश्रण परतून वाफवून घ्यावं. त्यामध्ये बदामाची पूड, केशर आणि काजू बदाम पिस्त्याचे तुकडे घालून मिश्रण आटवून घ्यावं. एका ताटाला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण पसरून घ्यावं.
त्यावर पिस्त्याचे काप लावावे. वरून टुटी फ्रुटीचं गार्निशिंग करावं. आम्ही